IG लेवलची समिती आहे, एवढा मोठा फौजफाटा लागला आहे. हे सगळं सत्य शोधून काढणं नैतिक जबाबदारी त्यांची आहे. तुम्ही काय हे शोधताय का? तुम्हाला अजून यंत्रणांवर विश्वास नाही? मलाच काय हा प्रश्न तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या कुठल्याही माणसाला विचारा की आत्तापर्यंत ज्या ज्या चौकशा लागल्या गेल्या, जितकी प्रकरणं झाली त्यातनं सत्य कधी बाहेर आलं का? कधी कोणाला जेल झालं का? त्यांची जमीन जप्ती झाली का? आणि ती जप्ती झालेली जमीन किंवा जायदाद जी झाली, जसं अजित पवारांची झाली, 1000 कोटीची संपत्ती जमा केली गेली इन्कम टॅक्सकडनं, पण ती सुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली. अशा गोष्टी घडू नये. आणि हे जे गुन्हेगारीकरण झालंय ना पूर्ण महाराष्ट्र राज्यात, याला कुठेतरी आता आळा घालायला हवा. म्हणून आपण हा लढा सुरू केलाय. नक्कीच आपण जेव्हा म्हणलात की एवढे आमदारांवर गुन्हे दाखल आहे, जेव्हा त्यांना आमदारांनी नॉमिनेट केलं होतं तेव्हा तुम्ही आंदोलन का उभं नाही केलं? हे जेव्हा रिझल्ट आल्यानंतर हा ADRचा रिपोर्ट आलाय, हे मी म्हणत नाही आहे. ADR नावाची एक संस्था आहे ज्यांनी तो रिपोर्ट बाहेर काढलाय की 118 लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर असं जर असेल तर हे लोक मंत्री म्हणून तिथे जाणार, मंत्री म्हणून तिथे कायदे बनवणार आणि ते आपल्या जनतेवर लादणार, हे मला मान्य नाही. धनंजय मुंडेसारखे जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थारा देणारी माणसं, जे स्वतः अशी अनेक कृत्य केली आहेत त्यांनी, अशा माणसाला तिथे राहणं हे योग्य नाही. म्हणून ही लढाई आहे आणि ही सगळे आता जनतेने दिली पाहिजे. अनेक राजकीय पक्षांनी या प्रकरणामध्ये देखील आवाज उठवले होते. त्या राजकीय पक्षांच्या नेत्यावर तुमचा विश्वास आहे का? कारण तुम्ही या अगोदरची आंदोलनं केली होती, त्यांच्या विरोधात केलेली होती. कसं आहे की म्हणूनच काल जो मोर्चा होता त्या मोर्चात मी सहभागी नाही झाले, कारण 3 जे व्यक्ती होते, एक तर आधी शरद पवारांनी सांगितलं होतं ते येणार आहेत, जितेंद्र आव्हाड आले होते, सुरेश धस होते आणि संदीप क्षीरसागर, ही जी माणसं त्या मंचावर होती, ही माणसं त्याच प्रवृत्तीची आहेत. कुठेतरी यांचे रेती बाळू माफिया जो आहे तो यांचा मोठा आहे, आमचा छोटा आहे, म्हणून हे त्यांच्या विरुद्ध लढताय की काय? त्यांची दादागिरी मोठी आहे, आमची दादागिरी थोडी कमी पडते, म्हणून हे लढतायत की काय, असा प्रश्न पडतो. म्हणून मी त्या मंचावर गेले नाहीत. पण ही माणसं स्वतःचं राजकारणाची पोळी भाजून घ्यायला तिथे गेले होते आणि त्यांची लढाई आहे. त्यांना संतोष देशमुखांची किंवा त्यांच्या परिवाराशी काही देणं घेणं नाही आहे. एकीकडे ते म्हणतील की राजकारण आम्ही बाहेर ठेवून हे करतोय, पण हे साफ चुकीचं आहे. कुठेतरी यांना स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे, राजकारण करायचं, म्हणूनच ते लढत आहेत. परळीमधल्या लोकांना करण्यासाठी तुम्ही इथं आलात का? कारण राजकीय आणि सामाजिक माझं सगळं करिअर संपवण्याचा डाव राजकीय लोकांनी घातल्याचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. मी गणपतीची शपथ घेऊन सांगते, कारण गणपती माझं आराध्य दैवत आहे. तर धनंजय मुंडेंचं एकट्याचं राजकारण संपवण्यासाठी हे नाही, हे खरंच सगळं गुन्हेगारीकरण जे चाललंय त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला लढा द्यायची गरज आहे. आणि एक उदाहरण आपण सेट करावं म्हणून मी हा लढा देते. आता दुसऱ्यांच्या विरोधात मग तुमची हीच लढाई असेल का? पुन्हा समोर एकाही राजकीय लोकांचं तुम्ही नाव घेत नाहीत, आणखीन कुणाचे का? फक्त धनंजय मुंडे यांचेच पुरावे तुमच्याकडे लोक जमा करतायत? माझ्याकडे आता जसं मी म्हटलं, एकत्र सगळ्यांविरुद्ध लढणं शक्य नाही आहे. ज्यांची आमच्याकडे माहिती आली आहे त्यांची माहिती आम्ही जमा करतोय. आणि एकूण विषय हा आहे की राजकारणाचं जे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारीकरण झालंय ते थांबवणं गरजेचं आहे. कारण धनंजय मुंडे सारखे असंख्य धनंजय मुंडे आता महाराष्ट्रात निर्माण झालेत, त्याच्यावर आळा आला पाहिजे. नेमकी म्हणजे आणखी कोण कोण आहेत यांच्या कुणाचंच नाव घेत नाहीत, कुणाचंच नाव घेत नाही, दुसऱ्याचे नाव का? कुणाची माहितीच तुमच्याकडे येत नाही का, हे विचारतोय. नाही, यांची माहिती किती आहे हे तुम्ही एकदा घरी आलात तर मी तुम्हाला विस्तृतपणे माझ्या लॅपटॉपवर दाखवते. आणि जसं कोणाविरुद्धही लढायला सुरुवात केली की हे जे प्रश्न विचारले जातात, मी भुजबळांविरुद्ध केली तेव्हा म्हणाले तुम्ही माळी समाजाला टार्गेट करता, खडसेंविरुद्ध केली तेव्हा तुम्ही अमुक समाजाला करता. हे म्हणणं आता बंद करा. ह्या म्हणण्यामध्ये माझ्या तथ्य आहे की नाही आधी ते शोधा आणि त्याच्यावर कारवाई करा. पोलिसांकडे तुम्ही हे सगळं प्रकरण नेलं होतं, उलट पुन्हा एकदा पोलीस तुम्हाला नोटिसा पाठवतायत, त्याच्याकडे कसं बघता? नाही, मला क्राईम ब्रांचकडनं एक नोटीस आली आहे आणि त्या क्राईम ब्रांचच्या नोटीसमध्ये त्यांना माहिती नव्हती की मी ही माहिती माझ्याकडची या फरार आरोपींवरची ही सगळीच्या सगळी माहिती मी आधीच SP कडे दिली होती.
ते ही त्यांची माहिती त्यांना कदाचित क्राईम ब्रांचला त्यांनी पोचवली नसेल, म्हणून क्राईमकडनं मला लेटर आलं. तर क्राईम ब्रांच काय, क्राईम ब्रांच, CID जी जी यंत्रणा माझ्याकडनं मागेल त्या यंत्रणेला मी ती द्यायला अगदी सर्रास तयार आहे. बंदूक हातात पकडलेले काही फोटो आपण ट्विट केलेले होते.